मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात नवीन संधी आणि नवीन आव्हाने निर्माण होणार आहेत. तुमच्या मेहनतीने आणि दृढनिश्चयाने प्रत्येक अडचणीवर मात कराल. तुमच्या उत्साहामुळे तुम्ही कुठल्याही कामात ह्या आठवड्यात मागे राहणार नाही. मात्र आरोग्याची विशेष काळजी घ्या. हा आठवडा तुमच्या करिअरसाठी खूप चांगला असून तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची छाप पाडाल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. व्यावसायिकांनी नवीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा आठवडा अनुकूल आहे. तुमच्या कल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी हा काळ अनुकूल असणार असून नवीन गुंतवणूक करण्यास काहीही हरकत नाही. मात्र ती दीर्घकालीन गुंतवणूक असावी. या आठवड्यात तुमची आर्थिक बाजू उत्तम असणार असून अचानक धनलाभाची शक्यता आहे. मात्र मिळालेला पैसा रिइन्व्हेस्ट करा. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवल्यास तुमची बचत वाढणार आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये अधिक गोडवा निर्माण होईल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवू शकाल. जोडीदाराबरोबर संवाद साधा. वादापासून दूर राहा. त्यामुळे गैरसमज दूर होतील आणि तुमचे संबंध अधिक दृढ होतील. अविवाहित लोकांसाठी जुन्याने नवीन प्रेमसंबंध जुळण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. हा आठवडा पूर्णतः तुम्हाला ऊर्जावान असणारा असला तरी खाण्यापिण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम करा. त्यामुळे तुमचा कामामुळे येणारा ताण थकवा दूर होईल. वेळेवर विश्रांती घ्या. पुरेशी झोप घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असणार असून तुमच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करा. मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 8. शुभ रंग आहे निळा. शुभवार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 1, 3 व 5 सप्टेंबर. व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, तुम्ही शनिदेवाची पूजा करा. त्यामुळे रोज संध्याकाळी ओम शम शनैश्वराय नमः या मंत्राचा जप करा. त्यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे दूर करण्याची शारीरिक व मानसिक क्षमता तुम्हाला प्राप्त होईल.